बारामतीतील शासकीय महाविद्यालय आणि वेगवान आढावा। बारामतीतील शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलंय। तिथे अजित पवार यांचं नाव देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला। चिखलदरा येथे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत मध्यस्थी केली आहे। मध्यस्थी यशस्वी झाली असून बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलंय। मुंबईतील एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती आशा मराठे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली। मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक माधुरी मांजरेकर आणि कैलासनाथ पाठक यांचे मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मुंबईतील एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी या 10 मते मिळवून विजयी झाल्या। त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे सुरेश शिंदे यांना 8 मते मिळाली आहे। 2 मते अवैध ठरली। शिंदेंचा पराभव झाला। मुंबईमध्ये एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएमच्या खैरनुसा अकबर हुसेन या 8 मते मिळवून विजयी झाल्या। त्यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रज्ञा सदाफुले यांचा पराभव केला। सिंधुदुर्गातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीची निवड झाली आहे। यात 8ही ठिकाणी बिनविरोध सभापती उपसभापती यांची निवड झाली। 8ही ठिकाणी महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळालं। राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना आज विधान भवनातील निवडणूक कार्यालयात त्यांचे राज्यसभेवर निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळेस सगळे उमेदवार त्यांच्या कुटुंबासहित उपस्थित होते। लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला। आमदार प्रकाश सोळंकेंनी ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा मांडली। शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुले मिळेनाशा झाल्या, त्यामुळे लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागतोय असं त्यांनी म्हटलं। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच व्हीके सिंगच्या पायलट बाबतच्या वक्तव्याबाबतही रोहित पवार यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळे राहण्याचा डाव आहे असं रोहित पवार यांनी विधान केलं। बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर उपसभापती म्हणून शुभांगी सुनील आगमणे यांची बिनविरोध निवड झाली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार ही निवड झाली। अनिल पाटील यांच्यावर विकास लवांडे यांनी जोरदार टीका केली आहे। पात्रता नसताना तुम्ही अजित पवारांमुळे मंत्री झालात आणि आता पुन्हा मंत्री होण्यासाठी तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचं लांगुल चालन करत आहात। तुम्हाला अजित पवारांबाबत काही घेणं देणं नाही, तुम्ही लाभार्थ्यांची टोळी आहात अशी टीका लवांडेंनी केली आहे। बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं म्हणून आम्ही तात्काळ कर्जमाफी केली। आम्ही कर्जमाफी जी केली त्याचं श्रेय बच्चू कडू यांना जातं। एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाचं कौतुक करण्यात आलंय। राज्य सरकारनं शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी लागू केलेल्या 1 किलोमीटर अंतराच्या नव्या नियमामुळे अनेक गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। या विषयासाठी झोपलेल्या सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना जागे करण्यासाठी कुंभकर्ण आंदोलन मनसेकडून पुण्यामध्ये करण्यात आलं। आयव्हीएफसाठी होणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो, त्यामुळे सरकारी दवाखान्यात मोफत आयव्हीएफ उपचार देण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शर्मिला ठाकरेही रायगडावर उपस्थित होत्या। ज्याप्रमाणे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य उभारण्याचा संकल्प केला असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीतील आंबा बागायतदारांसोबत बैठक झाली। आंबा उत्पादनात घट झाल्यानं बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन सामंतांनी दिलंय।
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। 150 पैकी तब्बल 41 कर्मचारी उशिरा आल्याचं उघड झालंय। लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाईचा इशारा महापौर ज्योती गाडेंनी दिला। पार्थ पवार यांनी बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पार्थ पवारांनी विद्या प्रतिष्ठान परिसरात असलेल्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलंय। पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर याव्यात अशी भूमिका आमची होती आणि त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकलाच आम्ही परवानगी दिली होती। मात्र त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक शिवाय इतर गाड्या सुद्धा त्यांनी रस्त्यावर आणल्या आणि त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकला दिलेल्या परवानग्या रद्द करत आहोत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। माणूस तुमचा, विमान तुमचं आणि तुम्ही काय सांगता, सुमित कपूरची चूक आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकावर टीका केली आहे। सांगली जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादीची गटनोंदणी अद्याप प्रलंबित आहे। राष्ट्रवादीचे नेते गटनोंदणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे।